नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सुंदर असे एक लटकन तयार करणार आहोत। त्यासाठी मी येथे नॉड लटकन बनवण्यासाठी येथे चौकोनी दोन फॅब्रिक घेतलेले आहेत। त्याची लांबी आहे 4 इंच आणि रुंदी ही 4 इंच। अशा प्रकारे मी दोन येथे चौकोन तयार करून घेतलेले आहेत। तर आपण येथे आता काय करणार आहोत, त्यामध्ये नॉड टाकणार आहोत एका साईडला आणि त्यानंतर आपण येथे स्टिच करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण येथे व्यवस्थित साईडने आपण येथे चारही बाजूने येथे आपण स्टिच करणार आहोत। नॉड जो आहे तो स्टिच मध्ये न येता साईडला तो सरकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे आपण 1 इंचाची पट्टी थोडी ओपन ठेवणार आहोत आणि बाकी सर्व आपण इथे ट्रॅक करून घेणार आहोत अशा प्रकारे। आणि जे कॉर्नर आहे ते आपण इथे अशा प्रकारे कट करून घेणार आहोत। त्यानंतर आपण जो थोडासा ओपन पेस ठेवला होता 1 इंचाचा, तिथून आपण जी नॉड आहे ती बाहेर काढणार आहोत। म्हणजे आपण याला सुईचं करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला ह्याचे कोण आहे ते व्यवस्थित सेट करायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला असा एक चौकोन तयार करायचा आहे। तर हा आता चौकोन थोडासा फुगीर होण्यासाठी मी येथे थोडंसं आतमध्ये मी कापड टाकत आहे। त्याच रंगाचे मी इथे कापड घेतले आहे। तुम्ही छोटे छोटे तुकडे करून जरी टाकले तरी चालते किंवा स्पंज असेल तर तोही टाकला तरी चालतो। पण मी येथे थोडासा नॉर्मल असा कपडाच टाकलेला आहे। त्यानंतर आपण याच्यावरती साईडने आपण येथे स्टिच करून घेणार आहोत। आता आपल्याला सर्व चारही बाजूने येथे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण खालच्या साईडला लटकन लावण्यासाठी मी येथे काही छोटे छोटे 2-2 इंचाचे मी इथे चौकोन घेतलेले आहेत। त्याचे आपण छोटे छोटे असे लटकन तयार करणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला इथे छोटे छोटे लटकन तयार करून घ्यायचे आहेत। येथे आपल्याला टोटल 5 लटकन लागणार आहेत। व्यवस्थित लटकन पलटून घ्यायचे आहेत व्यवस्थित। अशा प्रकारे आपल्याला सर्व लटकन इथे पलटून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण जे ते लटकन आहे त्याचे टोक आपण व्यवस्थित असे, आपल्याकडे जर काही टोकदार वस्तू असेल तर त्याने आपण हे व्यवस्थित त्याचे टोक बाहेर काढू शकता। त्यानंतर आपण येथे काही मोती घेऊन लटकनला खालच्या साईडने आपण इथे लटकन जॉईन करणार आहोत। त्यासाठी मी येथे काही मोती आणि मोठे मोती आणि त्यानंतर काही छोटे मोती अशा प्रकारे येथे मी लटकन तयार करत आहे। त्यानंतर आपल्याला येथे खालच्या साईडने
अशा प्रकारे लटकन जॉईंट करून घ्यायचे आहे दाखवल्याप्रमाणे। अशा प्रकारे आपल्याला येथे 3 लटकन बसवायचे आहेत। अशा प्रकारे आपण सर्व लटकन येथे व्यवस्थित बसवून घेत आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कलरही चेंज करू शकता। अशा प्रकारे लटकनचा फायनल लुक इथे तयार झालेला आहे।